आज केले मी छान संडे स्पेशल ब्रेड पकोडे. तर चला बघूयात ब्रेड पकोड्याची रेसिपी. नमस्कार, मी भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे मी छान आलू घेतलेले आहेत, 6 ते 7 छान वॉश करून घेतलेले आहेत आणि आता छान शिट्टी होऊ द्यायची. 3 ते 4 छान शिजून घेतलेले आहेत आणि आता त्याला छान मॅश करून घ्यायचं. आलं लसूण जिरे मिरचीची पेस्ट करून घ्यायची. 1 वाटी कांदा फोडणीमध्ये टाकून द्यायचा, थोडंसं जिरं, त्याच्यामध्ये आलं लसूण जिऱ्याची पेस्ट आणि छान गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा. गरमागरम ब्रेड पकोडे खूप छान लागतात. त्याच्यातच 1 चम्मच लाल तिखट फोडणीमध्ये, गोडा मसाला 1 चम्मच, धने पावडर 1 चम्मच, अर्धा चम्मच हळद, चवीपुरते मीठ, छान मिक्स करून घ्यायचं आलू टाकून. आता लोखंडाच्या कढईत केलं होतं तर छान दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं, वरून कोथिंबीर टाकायचं. आता करूयात. बेसन भिजून घ्यायचं आहे. 2 वाट्या बेसन तर 1.5 वाटी पाणी, क्रश केलेला ओवा अर्धा चम्मच, थोडीशी किंचित हळद, अर्धा चम्मच लाल तिखट, छान मिक्स करून घ्यायचं, घोल तयार करून घ्यायचं. आता छान ब्रेडच्या कड्या कापून घ्यायच्या, कट करून घ्यायचं आणि छान आकारमध्ये कट करून घ्यायचे त्रिकोणी. आता छान आलूची चटणी त्याच्यावर स्प्रेड करायची. असे मी 2 दाखवलेले आहेत आणि आता छान बेसनाच्या घोलमध्ये बुडवून घ्यायचं आणि छान मस्त तळून घ्यायचे. तयार आहेत आपले ब्रेड पकोडे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाय बाय.